जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आपला मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि भांड्यांपासून सुरुवात केली. सकाळी भांडे घातले आणि बाबा दादाला गेलं शालेन सोडायला. जाम नाटकं करत होतं, तर नेला शालेंना बसवलं. तिकडे गेलो तर बघताना सगळ्या अंगणवाडीतल्याच बाया आल्या आणि तरी बसवलं कसा तरी 5 मिनिटांनी शाला पण सुटली ना. शेड बोलतो मी चाललो, त्याला घेऊ ना गावामध्ये. बाबा दादा बोलतो बाय बाय मम्मी मी चाललो. तो गेला तर बोललो भाकर आणि भाजी खाऊन दे. भाकर भाजी खाल्ली आणि मेथीची भाजी घेतली कापायला. मेथीची भाजी कापायला घेतली तर आई बोलतो मी निसून देतो, तू नंतर भाजी घाल. तर सासूबाई बोलतो मी निसतो मम्मी काल निसू दिली त्यांच्या ताब्यात. नंतर मेथीची भाजी कापली वगैरे आणि कढईत तेल बिल टाकला आणि कांदा बिंदा कापलेलं ते सगळं करून भाजी बनवली ना. बाबा दादा बसलेला पायरीन बोलतो मम्मी मला भूक लागली. तर त्याला वरण भात आणि मेथीची भाजीच घेतली भरवायला. जेवलं भाई मस्तपैकी. त्याचा काय पोट न भरला. मग त्याला नंतर बोलतो मम्मी मला केक दे. मग केक घेतला आणि बसला बाबाचा बेडवरती खायला. नुसती नाटकं चाललेली मस्ती. इकडून तिकडून तोंड वाकडं टिकडं करत होता. दुपारचे भांडे बघितले तर पसारा परत होताच. तो ठेवला तसंच ना. बदकांना पहिले खायला घातलं. बदक इकडून तिकडून पळत होतं ना. आपली कपडं वगैरे धुतलेलं ना. बाबा दादा माहिती ना काल रात्रीचे मस्तपैकी ब्लँकेटने या डोरीमोनच्या आखी लादी पुसलेलं ते धुवून काढलं. भांडे बिंडे घातले सगळे आणि केली तयारी. गेलो भावना बघायला जायचं होतं तर निघालो रायगड हॉस्पिटलला जायला. आणि मध्येच बघू बोलो कसे दिसतात. हाय बरे केस गेले इकडं तिकडं ना. साईमध्ये असे घेतले फला नारळ घेतलेला एक तिथूनच. आणि मामा भेटला नेमकाच आमचा ममदापूरचा. बोलतो बरं आहे आता जा तुम्ही पण बघून या. मामाने बघितलं ना. गेलो पेट्रोल पंपाच्या इथं मस्त ॲपल ज्यूस होता तो घेतला. ॲपल ज्यूस शेडला बोलला बघा कसा पितो. शेड बोलतो तू पी. मी पिलो वगैरे आणि निघालो तिकडून रायगड हॉस्पिटलला जायला. गेलो रायगड हॉस्पिटलला तर आधीच वेटिंगला ज्या माणसं होते आमच्याबरोबरच भावना बघायला आलेले. तर एवढ्यांना पण नाही पाठवले तिकडे आतमध्ये 5 नव्हते वाजले. तर मग काय आता निघालो घरी जायला. आंबिलीच्या गेटातून पाडातल्या गेटात जाम टाईमपास होता म्हणून तिकडनं निघालो. इकडं रस्ता खड्डा होता म्हणून होता बऱ्यापैकी. आणि पोहोचलो साई मंदिरला. तेवढ्यानं शेट बोलतं का बाबूला काय घ्यायचं बोलले जलेबी पापड घेऊ. ते घेतले आणि निघालो. तिकडनं पण निघालो तर मस्तपैकी सनसेट होतं देवलीच्या पुलावरती. तो थोडासा बघितला आणि पुढं आलो बिरदोल्यावरती डबल पीक जमीन चालू होते. मस्त डॅमचं पाणी सोडलेलं. भातांना राबाला बघ असं काटा मारले. आणि घरी गेलं बाबा दादाला घेतलेलं बिस्किट खायला. शेट बोलतो नाही बघ मी जिलेबी पापड आणले. बाबा दादा बोलतो मना नको. मग काय शेटनीच एकट्याने खायला घेतला. मस्तपैकी जिलेबी पापड खात बसलं ना. आई बोलतो भाजीला काय आणलं बोललं नाही आणलं. मग आई बोलतो शेतावर शकटाच्या सांगा बघू. बाबा दादा मी जाऊन बघतो तर शकटा व्यक्ती सांगण्याची होत्या तर नेले लोकही. आई बोलताना आता काय करायचं भाजीला काहीच नाही राहिलं आपल्या तर. मग काही त्याला डोक्यावर घेतलं. आई बोलताना मी त्याला डोक्यावर घेतो तू काटे घे ना चल. बाबा दादाला पळायला भाऊ खोलली पडे तेवढ्यात ना. आई काढले शकटाच्या फुलांचीच भाजी ना. बाबा दादा आवरण केलं तो इकडून तिकडून गारे फिरवतो. अरे गप